नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? आज आपण ना सगळे मिळून एक खूप छान आणि मजेची कविता समजून घेणार आहोत. या कवितेचं नाव आहे झोक्या रे झोक्या. आता आपल्या सर्वांनाच झोक्यावर खेळायला खूप आवडतं, हो ना? मग चला आज आपण पाहूया की या कवितेतला हा लहानगा मुलगा झोक्यावर बसून काय काय गमती जमती करतोय ते. अगदी हळूच आणि लक्ष देऊन ऐका बरं का. झोक्या रे झोक्या चलूनच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या चलूनच जाऊ, कावळ्याला घर बांधून दे येऊ. झोक्या रे झोक्या चलूनच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. झोक्या रे झोक्या चलूनच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. आता सर्वात आधी आपण हे खूप सुंदर चित्र बघूया. बघा बरं काय काय दिसतंय ह्यात. एक मोठं अगदी मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीला काय बांधलंय? बरोबर एक छानसा झोका आणि त्यावर एक गोड मुलगा हसत हसत झोका खेळतोय. आता जरा अजून नीट लक्ष देऊन बघा, झाडावर अजून कोण कोण आहे? एका छोट्याशा घरट्यामध्ये चिमणीची छोटी छोटी पिल्ले आहेत. त्याच्या बाजूलाच एक कावळा बसलेला आहे आणि फांदीवर एक सुंदर हिरवागार पोपट सुद्धा आहे. किती मस्त आहे ना हे सगळं. चला तर मग आता आपण बघूया की हा मुलगा झोक्याला काय म्हणतोय. तो म्हणतोय, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. बघा हा, या मुलाला आपल्या झोक्यावर बसून खूप उंच जायचंय. पण का बरं? कारण त्याला त्या झाडावर असणाऱ्या छोट्या छोट्या पिल्लांना बघायचंय आणि तेही एकदम हळूच, जेणेकरून त्या चिमुकल्या बाळांना अजिबात भीती वाटू नये. किती प्रेमळ विचार आहे ना हा. पुढे काय गंमत होते माहितीये? तो मुलगा झोक्याला पुन्हा सांगतोय, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ. बघा आता तो पुन्हा उंच जाऊन काय करणार आहे, तर त्याला ना त्या झाडावर बसलेल्या बिचाऱ्या कावळ्या दादाला एक छानसं छोटंसं घर बांधून द्यायचंय. झाडावर उंच गेल्यावरच तो कावळ्याला घर बांधायला मदत करू शकेल ना. या मुलाला खरंच सगळ्यांना मदत करायला खूप आवडतं. आणि त्यानंतर तो म्हणतो, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. वाह, मस्तच ना. झाडावर तो जो सुंदर हिरवागार पोपट बसलाय ना, त्याला या मुलाला एक छानसा एकदम गोड पेरू खायला द्यायचा आहे. पोपटांना पेरू किती आवडतो हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. उंच झोका घेऊन तो अगदी त्या पोपटाजवळ जाऊन त्याला हा खाऊ देणार आहे. आता शेवटच्या भागात ही कविता ज्यांनी लिहिली आहे ना, डॉक्टर स्मिता पाटील, त्या काय सांगतात बघा. मुलगा म्हणतोय, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. अरे वा. आता मात्र तो उंच झोका घेतोय तो आपल्या लाडक्या ताईसाठी. झागावर ज्या कच्च्या आंबट गोड छानशा हिरव्या कैऱ्या लागल्यात ना, त्या तोडण्यासाठी तो उंच जातोय, जेणेकरून तो आपल्या ताईला त्या कैऱ्या आणून देऊ शकेल. ताईला कैऱ्या खूप आवडतात असं दिसतंय, हो ना? तर बालमित्रांनो, आपण पाहिलं की या छोट्या मुलाने झोक्यावर बसून काय काय ठरवलंय. चला आपण एकदा पुन्हा आठवूया बरं. सर्वात आधी त्याला काय करायचंय? चिमणीच्या बाळांना हळूच पाहायचंय. त्यानंतर त्याला कावळ्याला घर बांधून द्यायचंय. तिसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पोपटाला गोड पेरू द्यायचंय. आणि चौथी गोष्ट, आपल्या लाडक्या ताईसाठी झाडावरून आंबट गोड कैऱ्या आणायच्या आहेत. झोक्यावर बसून आभाळात उडतानाची ही मज्जा काही वेगळीच असते. आता आपण एक मस्त गंमत करूया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. प्रश्न असा आहे, मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचे आहे? थोडा विचार करा बरं. आपण मगाशीच तर पाहिलं होतं. काय आवडतं पोपटाला? आठवा आठवा. एकदम बरोबर. मुलाला पोपटाला गोड पेरू द्यायचं आहे. खूप छान उत्तर दिलत हा तुम्ही. आता पुढचा प्रश्न बघूया. मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे? कोण सांगेल बरं याचं उत्तर? जोरात सांगा पाहू. अरे वा, अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही. मुलाला आपल्या ताईसाठी झाडावरून आंबट गोड कैऱ्या आणायच्या आहेत. आपण बघू शकतो की ताईच्या हातात कैऱ्या बघून ती किती आनंदी झालीये.
आता मला सांगा, जसे या मुलाला झोका खेळायला खूप आवडतो, तसं तुम्हाला काय खेळायला आवडतं? आपण सगळेच वेगवेगळे खेळ खेळतो ना. कोणाला झोका आवडत असेल, कोणाला लपाछपी खेळायला मज्जा येत असेल, तर कोणाला पकडापकडी खेळायला आवडत असेल. हे सगळे खेळ खेळल्यामुळे ना आपल्याला खूप म्हणजे खूप आनंद मिळतो आणि आपला मस्त व्यायामही होतो. आताला एक शेवटची आणि खूपच छान गंमत. सर्वांनी आपले डोळे अगदी घट्ट बंद करा आणि विचार करा. पुस्तकात आपल्याला विचारलंय की तू पक्षी झालंस तर काय करशील ते सांग. समजा जर आपण सगळे खरोखरचे पक्षी झालो तर आपण काय करू बरं? आपणही आकाशात खूप खूप उंच उडू, झाडांच्या फांद्यांवर बसून गोड गाणी गाऊ आणि या मुलासारखीच निसर्गातली मज्जा लुटू. किती मजा येईल ना असं झालं तर. समजून घ्यायला खूप मज्जा आली ना. मला तर हे सगळं सांगताना खूप म्हणजे खूपच आनंद मिळाला. आता अशाच छान छान कविता, गोष्टी आणि धडे आपल्याला सोबत शिकायचे आहेत. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, तर तुमच्या आईबाबांना सांगून मराठी स्मार्ट स्कूल नवीन अभ्यासक्रम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या कवितेसोबत. तोपर्यंत हसत रहा, मस्त खेळत रहा आणि छान अभ्यास करत रहा. बाय बाय.